राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिन आज पार पडला. वेगवेगळे नेते आले होते राज्यभरातून, भाषणं झाली. पण सगळ्यात चर्चेचं आज भाषण कोणाचं आहे? नाव आहे निलेश लंके. थांबा ठीक आहे. काय आज असं दिसलं ओव्हरऑल तुम्ही एकदमच फ्रंट फुटवर येऊन खेळला. हां फ्रंट फुटवर येऊन खेळला म्हटलं. नाही मी कुठली पण बॅटिंग ही फ्रंटवरच करत असतो आणि माझं भाषण हे वास्तववादी असतं आणि जे मनात तेच वाटावं. त्याच्यामुळे वेगळं काय नाही. स्क्रिप्टेड नाही काय? नाही नाही असं स्क्रिप्टेड कार्यकर्ताच नाही मी आपला जे चौकात गप्पा मारायच्या त्या स्टेजवर मारायच्या. पण काय आहे, इतके दिवस मी भाषणं तुमची ऐकतोय, तुमचे वेगवेगळे कार्यक्रम चालले ते ठीक आहे. पण आज असं झालं की फक्त फ्रंट फुटवर येऊन खेळायचं नाही, तर तुम्हाला असं दिसलं की कव्हर ड्राईव्हही मारला पाहिजे, आता पुढे आणखी टप्प्यात येतो तर आणखी वर उचलला पाहिजे, असं ते झालं. शेवट जो अष्टपैलू खेळाडू असतो ना, तो एका बाजूने कधीच बॅटिंग नाही करीत, तो पूर्ण ग्राउंड कव्हर करीत असतो. हां तसं आपलं पूर्ण ग्राउंड कव्हर करायचा प्रयत्न करायचा. शेवट आपण आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, तर आपण त्या पद्धतीने काही मांडणी करण्याचा प्रयत्न करायचा. पण मला सांगा, आता महाराष्ट्रात चर्चा सगळ्या तुमच्या पार्टीच्या मर्जरच्या सुरू आहेत, की बाबा सोबत यायचं परत एकदा, सोबत यायचं परत एकदा. लोक मला म्हणतात की तुमचं पण असं म्हणणं आहे की आम्ही पवार साहेबांच्या वाटेचे. पण पवार साहेब जाता परत पुतण्यांसोबत असतील, मग कसं काय म्हणायचं? कारण इतके दिवस तर अंगावर घेतलं की सगळ्यांना. शेवट राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय पवारसाहेब आहे. मी माझ्या भाषणात सुद्धा सांगितलं की आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यावेळेस हापचड्डीत गावात फिरत होते, त्यावेळेस महाराष्ट्राचं राजकारण, देशाचं राजकारण आदरणीय पवारसाहेब नेतृत्व सक्षमपणे चालवत होते. त्यामुळं आमच्या वयापेक्षा राजकीय अनुभव जास्त असणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय पवारसाहेब असू, आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असू, यांना अफाट अनुभव आहे आणि कुठल्या निर्णयाने काय त्याचे परिणाम होऊ शकतात या सगळ्या गोष्टीचा विचार करणारं नेतृत्व आहे आदरणीय पवारसाहेब आहे. त्यामुळं नेतृत्वाने कुठलाही निर्णय घेतला, तो निर्णय कार्यकर्त्यांनी मान्य करायचा असतो. शेवट आम्ही या सगळ्या प्रक्रियेतले मी छोटासा घटक आहे, एक छोटासा कार्यकर्ता आहे. शेवट कार्यकर्त्यांनी नेत्याचा आदेश पाळणं हे सगळ्यात महत्त्वाचे असते. कारण कार्यकर्त्यांनी नेत्याला कधी उपदेश करायचा नसतो, कारण नेता हा सर्वश्रेष्ठ असतो. नाही पण बघा, आता पवार साहेब स्वतःच म्हणतायत की पुढची पिढी तरुण पिढी आहे, ते सगळे निर्णय घेतील. ते स्वतःच सुप्रिया सुळेंचा उल्लेख करताना त्यांच्याच गोटात चेंडू त्यांनी आता टाकलेला आहे. मर्जरचा विषय इथून पुढे काय असतील तर ते दोघं बघून घेतील. त्याविषयी आम्ही पवार साहेबांना भेटलो तर ते म्हटले अजित आणि सुप्रियांनी हे सगळं डिस्कस करायचं. मग पवार साहेबचा स्वतः डिसिजन मेकरमध्ये आता नाही तसं ते सांगतायत, तर मग सुप्रिया सुळेंचा निर्णय तिथून अजित पवारांसोबत जाणं हे कसं बघायचं? शेवट पवारसाहेब जरी म्हणले मी डिसिजन भूमिकेत जरी नसलो तरी पण कुठलाही निर्णय पवारसाहेबांना विचारल्याशिवाय माझ्या माहितीनुसार पक्षातलं कुणी निर्णय घेणार नाही. आणि आदरणीय ताईंबाबत त्यांनी सांगितलं, पवारसाहेबांच्या कुशीत वाढलेल्या आदरणीय ताई, त्यांचासुद्धा राजकीय मोठा अभ्यास आहे. त्यांनीसुद्धा राजकारणामध्ये अनेक चढउतार त्या परिवारात पाहिलेले आहेत. त्यामुळं त्यांचे निर्णयसुद्धा हा योग्य निर्णय असू शकतो. बरं, मला आठवतं की तुम्ही देवगिरीवर भेटला होता मला. आपण तुम्ही आमदार होता त्यावेळी, तेव्हा देवगिरीवर भेट झाली होती. त्यानंतर पार्टी स्प्लिट झाली, मग त्यानंतर परत थोडे दिवस तिकडे, त्यानंतर तुमचा निर्णय झाला की साहेबांसोबत आपण थांबलं पाहिजे. या जरी प्रोसेसमध्ये गोष्टी घडत असल्या तरी सुद्धा येणाऱ्या काळात परत असं होणार आहे की ते दादांसोबत डील करावं लागणारच आहे की सगळ्यांना. नाही, शेवट पक्षाचा निर्णय घेणारे जे नेतृत्व करणारी मंडळी असतात, त्यांनी कुठला निर्णय घेतला तर तो निर्णय मान्य करायचा असतो. आणि बाकीच्या जास्त गोष्टीत खोलात न जाता आपण आदेशाचं पालन करायचं असतं. आता साहेब, मी आदेशाचा पालन करणारा एक कार्यकर्ता आहे. साहेब असं म्हटले की बाबा खासदार आहेत, खासदार बसून निर्णय घेतील. ताईंशी जेव्हा बोलणं आलं पाहिजे तेव्हा त्या पण म्हटल्या की खासदार आहेत, आम्ही 8 जण मिळून या सगळ्याबद्दल निर्णय घेऊ. त्यातले तुम्ही पण एक आहात, म्हणजे तुम्ही काय फक्त कार्यकर्ते नाही, तुम्ही डिसिजन मेकिंगमध्ये असणार आहात. मुद्दा असा आहे, कार्यकर्त्यांच्या खासदारांच्या मध्ये खरंच काय चाललं हो? कारण कोणी बोलतच नाही. शेवट तो साहेबांचा मनाचा मोठेपणा आहे. साहेबांचा मनाचा मोठेपणा जरी असला तरी आमच्यासारखे आम्ही सर्व जे खासदार मंडळी आहेत, त्यांना इतका राजकीय अनुभव साहेबांपेक्षा निश्चित आमच्या सर्वांचा अतिशय अल्प आहे, अतिशय कमी आहे. त्यामुळं इतका मोठा राज्याच्या दृष्टिकोनातून जो घेतला जाणारा निर्णय असेल, तो निर्णय तर साहेबांनीच घेतला पाहिजे ना, अशी आमची भूमिका आहे. प्रश्न परत एकदा विचारतो, तुम्ही खासदार आहात, खासदारांनी मिळून सगळ्या गोष्टी डिसाईड करायच्या असं ठरलेलं आहे, तुम्ही या प्रक्रियेचा भाग असणार आहात. खासदारांच्या मनात नक्की सुरू काय?
खासदारांच्या मनात एकच आहे, सगळ्या खासदारांच्या मनात. आम्ही संसदेत गेल्यापासून राष्ट्रवादी, विशेष करून राष्ट्रवादी पक्षाच्या खासदारांच्या मनात आणि भूमिकेत एक आहे की आपण संसदेत आलो आहे ना, संसदेत आपल्या मतदारसंघाची, आपल्या पक्षाची भूमिका योग्य रीतीने मांडली पाहिजे आणि संसदेच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना, बेरोजगारांना कसा फायदा करून देता येईल त्यासाठी आपण झटलं पाहिजे. ही आमच्या सगळ्या खासदारांच्या मनात असलेली कायम खतखत असते. त्यामुळं आमचे खासदार कायम ताईंच्या माध्यमातून या मंत्र्याला भेटणार, त्या मंत्र्याला भेटणार, भेटून फक्त मतदारसंघामध्ये काहीतरी आलं पाहिजे, महाराष्ट्रात काहीतरी आलं पाहिजे, आणि ही भूमिका आमच्या सर्वांच्या मनात आहे. भाषणाचा सराव वगैरे करता का तुम्ही? नाही. नाही, सराव तर अद्यापर्यंत केला नाही. पण तुमचं म्हणणं असेल तर तुमच्याकडंच अनऑफिशियली मार्गदर्शन घ्यायला येतो. अनऑफिशियल बऱ्याच गोष्टी बोलायचं, आपलं हे झालं की भेटतं. चला, धन्यवाद निलेश लंकेंचे. काय मुद्दा म्हणजे आज भाषणं झाली, त्या भाषणांमध्ये निलेश लंकेंचं भाषण महाराष्ट्रात फार चर्चेला आहे आणि मी वारंवार आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, वेगवेगळे नेते असतील, यांना हा प्रश्न विचारण्याचं मूळ कारणच आहे की ज्यावेळी मर्जरबद्दल चर्चा होती ती फक्त चर्चा न राहता त्या गोष्टीला जर पावलं पडणार असतील तर मग ही जी लोक आहेत ज्यांनी दादांच्या लोकांना त्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या, त्यांना अंगावर घेतलं, त्यांच्या राजकीय भवितव्याचं काय. पाहत राहा मुंबई तक. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार, पुण्यावरून.